बघा, सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थी बांधवांसाठी, भगिनींसाठी एक महत्त्वपूर्ण एप्रिल महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील अपडेट समोर आलं. कारण की त्या अपडेटमध्ये जर आपण पाहायला गेलं तर बघा, भरपूरशा लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला येणार हे आतुरता लागलेली आहे, वाट पाहू लागलेली आहे. तर खरं अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की कोणत्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा इथं हप्ता मिळणार आहे आणि त्याच्यासोबत मार्च महिन्याचं अनुदान हे भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेलं आहे आणि भरपूरशा लाभार्थ्यांना पैसे आले नाही. तर ज्या लाभार्थ्यांना अजूनपर्यंत मार्च महिन्याचा हप्ता म्हणजेच त्यांना इथं पेन्शन जमा झालं नसेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जेणेकरून एप्रिल महिन्याच्या हप्त्या संदर्भातील देखील म्हणजे एकत्र तुमच्या खात्यामध्ये मार्च हप्ता आणि एप्रिल हप्ता एकत्र तुम्हाला क्रेडिट होणार. यासाठी तुम्हाला काही कामे करावं लागणार आहे. ते कामे कोणती करायची आहे तर समोर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून इतर योजनांची माहिती व शासकीय GR योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा, बऱ्याच महिलांना इथं बांधवांना इथं लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचं अनुदान हे जमा झालं नाही. तर कोणत्या कारणास्तव जमा झालं नाही हे कारण देखील आपण जाणून घेणार आहे आणि कोणत्या कारणास्तव तुम्हाला हे पैसे आता जमा होणार, जेणेकरून काही कामे जर का केली तर 100% तुम्हाला पैसे जमा होणारच आहे, परंतु काही कामे तुम्हाला करावं लागणार आहे. आणि त्याच्यासोबत आता एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला इथं जमा होणार यासाठी GR निघाला का, आणि GR निघाला असेल मग कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगितलं जाणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बऱ्याच लाभार्थ्यांना पैसे आले नाहीत. जानेवारी महिन्यापासून एकच गोष्ट आपल्याला जसं की पाहायला मिळत आहे ते म्हणजे हप्ता जो आहे तो लवकर जमा होत नाही, परंतु मार्च महिन्यामध्ये 3 प्रोसेस इथं आपल्याला पाहायला मिळालेल्या आहे. म्हणजेच बघा, मार्च महिन्याचा हप्ता सुद्धा अपेक्षितपणे 5 ते 6 तारखेला आलेला नाही. 12 तारखेचं जसं की नोटिफिकेशन आलं, पुन्हा चेंज केलं. आता पुन्हा वेळेच्या तारखेला येतच तारखा चेंज झाल्या. म्हणजेच बघा, 5 ते 6 तारखेला आणि 12 तारखेला हे नोटिफिकेशन जारी केलं, परंतु ते हटवण्यात आलं. आपण जर पाहायला गेलं तर 14 तारखेपासून वितरण प्रतीक्षामध्ये सुरू इथं सरकारने सुरुवात केली. आता 14, 15, 16, 17 पर्यंत हे वितरण होणं अपेक्षित होतं, परंतु सर्वांना पैसे येणं अपेक्षित होतं. पण बऱ्याच लाभार्थ्यांना आणखीही इथं पैसे जमा झाले नाही. तर कोणत्या कारणास्तव त्या सर्व लाभार्थ्यांना पैसे जमा झाले नाही याचंच नेमकं कारण आपल्याला बघायचं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पैसे जमा होणार हे देखील आपण तुम्हाला सोल्युशन पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे. आणि त्याचसोबत एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला जमा होणार याची देखील तारीख जाणून घ्यायची आहे. तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता जर आपण पाहायला गेलं तर बघा, 3-4 महिने इथं पैसे आले नाही, त्यांचं काय करायचं तर बघा, तुम्हाला आता पैसे कसे जमा होणार तर बघा, तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं की तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन स्टेटस चेक करण्याची आवश्यकता आहे. योजनेचं जे काय आता तुम्ही EKYC परिपूर्ण केली नसेल तर ही EKYC तुम्हाला परिपूर्ण करून ठेवायची आहे, जेणेकरून भरपूरशा लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्यापासून त्यांच्या खात्यावरती हे पैसे जमा होत नाही. तर याचं मुख्य कारण EKYC असू शकते की ज्या लाभार्थ्यांनी EKYC केली नाही त्यामध्ये बघू शकता तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी असाल, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव असाल, तर तुम्हा सर्वांना, सर्व निराधारांना ही EKYC करणं अनिवार्य आहे. जर का तुम्ही EKYC केली नसेल तर करून घ्या, अन्यथा तुमचा हप्ता इथून पुढे देखील तुम्हाला जमा होणार नाही. आता मुख्य कारण देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की भरपूरशा कारणास्तव आता हे पैसे जमा होत नाही. तर याचं मेन कारण काय असणार आहे तर बघा, आता हे तुमचं EKYC परिपूर्ण नसल्यामुळे आणि बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे, EYD कार्ड इथं आधार कार्ड लिंक नसल्यामुळे इथं तुमच्या खात्यावरती पैसे जमा होत नाही. तर हे सर्व कामे तुम्हाला परिपूर्ण करून ठेवायचे आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आपल्या खात्यावरती पैसे सुरळीतपणे हे सरकार वितरण करत असते. पहा, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी केल्याशिवाय तुम्हाला या 14 वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळणार नाही, हे देखील सरकारने सांगितलेलं आहे. बघा, आता सर्व दिव्यांगांना 14 नाही तर 17 योजनांचा लाभ तब्बल तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्ही जर का दिव्यांग बांधव असाल तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. ते रजिस्ट्रेशन तुम्ही नेट कॅफे, CSC सेतू सेवा केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. तुमच्या गावामध्ये ही EKYC परिपूर्ण करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, जर का या 14 ते 17 योजनांचा लाभ जास्तीत जास्त तुम्हाला मिळाला पाहिजे असेल तर तुम्हाला या योजनांचे जे काय तर रजिस्ट्रेशन करायचं आहे ते लवकरात लवकर करून ठेवायचं आहे. कारण की बघा, एकाच आधार कार्डच्या माध्यमातून, एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून तुम्हाला सर्व योजनांचा लाभ तुमच्या खात्यावरती पाहायला मिळणार आहे. तर ही तुम्हाला कामे करून घ्यायची आहे. आणि ज्या लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्यापासून अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर त्यांनी EKYC पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक
पेंडिंग आहे काय, आणि तिसरी गोष्ट त्यांचं आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे काय. ऍक्टिव्ह म्हणजे चालू आहे का, बंद झालं काय, हे नक्की तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. 3 कारणापैकी एकही जर का कारण तुमचं इथं तुम्ही केलं नसेल तर कदाचित तुम्हाला हप्ता जमा होणार नाही, आणि 3 कारणं जर का तुमची क्लिअर असेल तर मग कदाचित तुम्हाला इथे इलिजिबिलिटी तुम्हाला चेक करावं लागणार आहे की तुम्ही पात्रते निकषांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत आहे का, आणि कोणत्या कारणास्तव तुम्ही जर का फॉर्म भरणं सुरू असेल किंवा इतर काही योजनांची माहिती देणं सुरू असेल, तुमचं काही केवायसी वगैरे दुसरी काही करणं सुरू असेल, ते जर का तुम्ही केली नसेल तर त्याच्या कारणास्तव तुम्हाला पैसे आले नसतील. बाकी तुम्हाला अशा पद्धतीने सांगितलेले कामं जर का तुमची पूर्ण असेल मग तर 100% तुम्हाला पैसे येणारच आहे. आणि नेमका एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये इथे क्रेडिट होणार, म्हणजेच बघा एप्रिल महिन्याचं मानधन हे कोणत्या तारखेला आपल्या खात्यामध्ये क्रेडिट होणार. तर बघा मित्रांनो, भरपूरशा चॅनलवरती फेक अफवा दिल्या जात आहे, फेक तारखा इथं सांगितल्या जात आहे, परंतु आपण जर प्रत्यक्षात पाहायला गेलं तर अजूनपर्यंत सरकारने GR सुद्धा काढलेला नाही. आणि जेव्हा सरकार GR काढत असते किंवा सूत्रानुसार आलेली माहिती असते ते माहिती खरी मानल्या जात असते, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, फेक माहितीला बळी पडायचं नाही, जेणेकरून वातावरण जे काय आता संभ्रम इथं पसरलेलं आहे ते पसरणार नाही. आणि त्या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलं तर बघा इथं मार्च हप्ता अजून तुमच्या खात्यामध्ये आता आला असेल, आधी एप्रिल हप्त्याची GR सरकारने अजूनपर्यंत काढला नाही. जेव्हा सरकार GR काढणार तर या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की खरोखर तारीख आली की नाही आली. आता तुमचा कॉन्सेप्ट आणि तुमचा प्रश्न क्लिअर झाला असेल. तर मित्रांनो, असेच तुम्हाला शासकीय योजनांची आणि सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर जर का तुम्हाला पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.